गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं श्री अमोलोक कॉम्पिटिटिव्ह गायडन्स सेलमध्ये स्वागत आहे. आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे आणि ही स्पर्धा आपल्याला सर्वच्या सर्व क्षेत्रामध्ये दिसून येते. श्री अमोलोक कॉम्पिटिटिव्ह गायडन्स सेलमध्ये आम्ही आपणासाठी स्पर्धेसाठी कसं तयार व्हावे, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि त्याचा अभ्यासक्रम कसा असतो त्याच्या संदर्भामधले आजपासूनचे सर्व सेशन्स सुरू होत आहेत. आजची जी वस्तुस्थिती आहे स्पर्धा परीक्षेची, सरकारी नोकरी मिळवणं हे अनेक मध्यमवर्गीय मुलांचं स्वप्न असतं. स्पर्धा परीक्षा हा त्यासाठीचा राजमार्ग आहे. योग्य मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावर त्यात यश मिळवता येऊ शकतं. या व्हिडिओच्या रूपाने तुम्हा सर्वांपर्यंत परीक्षांची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. करिअर निवड हा प्रत्येक विद्यार्थी व पालकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि म्हणून जोखमीचा निर्णय असतो. कारण तुमच्या या दूरदृष्टीच्या निर्णयावरच नुसते बौद्धिक नाही तर सुरक्षित जीवनाची मदार असते. महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर स्पर्धा परीक्षांना आवश्यक असणारी गुणवत्ता येथील विद्यार्थ्यांमध्ये काठोकाठ भरलेली आहे हे जाणवते. फक्त योग्य माहितीची कमतरता आणि पात्रतेच्या निकषाबद्दलचे अज्ञान त्यांना या प्रवाहापासून दूर ठेवते. विशेषतः पदवीनंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात करतात आणि हेच त्यांच्या अपयशाचे प्रमुख कारण ठरते. पूर्व तयारीकरता आवश्यक असणारा पुरेसा अवधी न दिल्याने पुन्हा पुन्हा अपयशाची पुनरावृत्ती होते आणि आत्मविश्वास ढासळतो. स्पर्धा परीक्षा ही तर राज्य पातळीवरचीच असो किंवा देश पातळीवरची असो, एकूणच स्पर्धकांचा संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, ती वाढत राहणार. त्यासाठी योग्य नियोजन आणि अपेक्षित वेळ तयारीसाठी देणे हे गरजेचे आहे. या सर्व प्रक्रियेत सुरुवात खूप महत्त्वाची आहे. सुरुवात जर चुकली तर पुढील सर्व गोष्टी आपोआप चुकतील. कधीतरी हे लक्षात येईल, पण तोपर्यंत वेळ आणि पैसा जाऊनही हाती काही लागणार नाही. याची काळजी सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही घ्यायलाच हवी. जसे आपण शर्ट घालताना जर पहिले बटन चुकीच्या ठिकाणी लावले तर पुढील सर्व बटनाची जागा आपण चुकवतो. शेवटी बटन लावताना हे आपल्या लक्षात येतं. शर्टच्या बाबतीत आपण 2-3 मिनिट वाया गेल्याचे दुःखही आपणास होते, पण करिअरच्या बाबतीत असे होता कामा नये. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी श्री अमोलोक कॉम्पिटिटिव्ह गायडन्स सेलमध्ये या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. आपण पाहूया की महाराष्ट्रामध्ये MPSCच्या एक्झामिनेशन्स असतात ज्या की राज्य शासन घेतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे त्याचं पूर्ण नाव आहे. हा आयोग महाराष्ट्रातील विविध विभागातील सनदी व बिगर सनदी अधिकाऱ्यांची भरती करत असतो. विविध परीक्षांपैकी 2 परीक्षा सर्वसामान्य पदवीधरासाठी जास्त उपयुक्त असतात. राज्य सेवा परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक, तसेच टंकलेखक व लिपिक परीक्षा ह्या काही महत्त्वाच्या परीक्षा असतात ज्या पदवीधरांसाठी जास्त उपयुक्त परीक्षा असतात. राज्यसेवा परीक्षा जर पाहिलं तर राज्य शासनातील गट अ आणि गट ब या संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा 3 टप्प्यात घेतली जाते. वय याच्यासाठी जो खुला गट आहे, ओपन ज्याला म्हणतो आपण, ते 19 ते 33 वर्षे त्याचं वय असलं पाहिजे आणि राखीव गट हे 19 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. राज्यसेवा परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे कोणती कोणती आहेत हे आपण एकदा पाहूया. गट अ मध्ये डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ज्याला आपण DYSP म्हणूया, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ACP, सब रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, तहसीलदार, डेस्क ऑफिसर, असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, देन महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर त्याला MFAS असं म्हणतात, चीफ ऑफिसर नगरपालिका CO क्लास A आणि B दोन्ही गटामध्ये येतो, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स आणि मंत्रालय सेक्शन ऑफिसर असे गट अ मधल्या विविध ऑफिसर्सचे पद आहेत. आणि गट ब मध्ये तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स TILR असं म्हटलं जातं आणि नायब तहसीलदार अशी ही 2 पदं गट ब मधली भरली जातात. तर पूर्व परीक्षेसाठी कसा सिलेबस असतो, कसे पेपर असतात आणि त्याचं सर्व विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे. तसंच मुख्य परीक्षेसाठी सुद्धा
किती गुण असतात एकूण आणि कशा पद्धतीचं असतं हे पूर्ण विश्लेषण आता मी तुमच्यासमोर सांगणार आहे. साधारणतः विद्यार्थी मित्रो, नव्या पॅटर्ननुसार पूर्वपरीक्षेसाठी प्रत्येकी 200 गुणाच्या 2 प्रश्नपत्रिका असतात. यासाठी 2 तासाचा वेळ असेल. प्रश्नपत्रिका स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असेल. पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे. हे अंडरलाईन करून घ्या तुम्ही. मुख्य परीक्षा एकूण 6 पेपर असतात. एकूण गुण 800 असतात. 2 पेपर भाषेवर होतील. पेपर 1 मराठी गुण ज्याला 100 आहेत, वेळ हा 3 तासाचा आहे. पेपर 2 इंग्रजी आणि त्याला गुण 100 आहेत, वेळ 3 तास आहे. दोन्ही पेपर हे दीर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, पत्रव्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणं, संवाद कौशल्य, उतार्यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इत्यादींचा समावेश असेल. त्यानंतर जर आपण पाहिलं की 4 पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदवी स्तराची असते आणि यामध्ये 3 जसे 1 याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असेल, म्हणजे चुकीच्या 3 उत्तरासाठी 1 गुण हा वजा केला जाईल. प्रत्येकी पेपर हा 150 गुणाचा असेल व 2 तास त्याला वेळ असेल. साधारणतः जे पेपर आहेत ते आपण पाहूया कोणते कोणते आहेत. पेपर पहिला हिस्ट्री आणि जॉग्राफी असेल. पेपर दुसरा इंडियन कॉन्स्टिट्यूट अँड इंडियन पॉलिटिक्स असेल विथ रेफरन्स टू महाराष्ट्र अँड लॉ. नंतर पेपर तिसरा आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट HRD अँड ह्युमन राईट्स. हा पेपर तिसरा आहे. आणि पेपर चौथा इकॉनॉमिक्स ऑफ प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. हे पेपर 4 असतील. प्रत्येक पेपरमध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45% गुण व राखीव उमेदवारांना 40% गुण मिळवणं हे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी 100 गुण असतील. आता आपण बघूया की जे PSI आहे, असिस्टंट आहे आणि ST आहे, ज्याला आपण पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, सहाय्यक असिस्टंट आणि विक्रीकर निरीक्षक ज्याला STI असं म्हणूया. ह्या एक्झामिनेशनची तयारी कशी करायची, त्याची पात्रता, वय आणि त्याचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे आपल्याला या डिस्कशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. वरील 3ही पदासाठी पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे, पण मुख्य परीक्षेतल्या पेपर 2मध्ये पदानुसार काही बदल केलेले आहेत, काही ठळक बदल केलेले आहेत. पात्रता पदवीधर असणं हे आवश्यक आहे. मराठीचं ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. वय खुल्या गटासाठी 19 ते 28 वर्ष वय आहे आणि राखीव गटासाठी 19 ते 31 वर्ष हे वय दिलेलं आहे. साधारणतः उंची जी पुरुषाची आहे ती 156 सेंटीमीटर आवश्यक आहे आणि छाती फुगून 79 सेंटीमीटर असली पाहिजे. महिलासाठी 157 सेंटीमीटर ही उंची दिलेली आहे. परीक्षेचे जे टप्पे आहेत, एकूण 3 टप्पे आहेत. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. आणि पोलीस उपनिरीक्षकासाठी 200 गुणाची शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासाठी मुलाखत ही 75 गुणाची होते, तर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षकासाठी मुलाखत ही 50 गुणाची असते. पूर्वपरीक्षेला 100 गुण असतात आणि मुख्य परीक्षेला 200 गुण असतात. मुलाखत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, पोलीस उपनिरीक्षकासाठी 75 मार्काचे मुलाखत असते आणि जे सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षकासाठी ही 50 गुणाची असते. त्यानंतर आपण बघूया पूर्वपरीक्षेसाठी सर्व पदासाठी ही परीक्षा सारखीच असते. पेपर 1 जो आहे तो 100 गुण असतो, वेळ 1 तास असतो. यामध्ये काय असतं? चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, भारतीय राज्यघटना, जनरल सायन्स इत्यादी घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि जो पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा आहे त्याला एकूण गुण हे 200 मार्काचे आहेत. तर साधारणतः एक पेपर जो आहे तो 100 गुणाचा आहे. मराठीला 60 गुण आहेत आणि इंग्रजीला 40 गुण आहेत. पेपर दुसरा जो 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 आहे त्याच्यामध्ये 100 गुण आहेत. यात चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंड संहिता,
फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा इत्यादी घटकांचा समावेश या पेपर 2मध्ये पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेमध्ये होतो. आता विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा त्याचं स्वरूप कसं आहे पहा. पेपर पहिला जो आहे तो 100 गुणाचा आहे. त्यामध्ये मराठीला 60 गुण आहेत आणि इंग्रजीला 40 गुण आहेत. पेपर जो दुसरा आहे तोही 100 गुणाचा आहे. यात पुन्हा चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, माहितीचा अधिकार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम 2005, संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था इत्यादी घटकाचा समावेश होतो. म्हणजे बदल काय पहा की साधारणतः संगणक व माहिती तंत्रज्ञान, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था ही जी घटक आहेत ही घटक इथं बदललेली आहेत. आपण बघूया सहाय्यक मुख्य परीक्षा ही कशी असते. ही सुद्धा पेपर पहिला जो आहे तो साधारणतः 100 गुणाचा आहे. त्यामध्ये मराठीला 60 गुण आहेत आणि इंग्रजीला 40 गुण आहेत. परत पेपर जो दुसरा आहे त्याच्यामध्ये 100 गुणाचाच तो पेपर आहे. त्यामध्ये चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, माहितीचा अधिकार, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना आणि अधिनियम, माहितीचा अधिनियम 2005, संगणक माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा. आता इथं पहा शासनाची रचना, अधिकार व कार्य, केंद्र सरकार, विधिमंडळ, राज्य सरकार व प्रशासन, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि स्थानिक ज्याला आपण शासन व न्यायमंडळ म्हणतो इत्यादी घटकांचा समावेश आहे. म्हणजे परत एकदा हा बदल आहे याच्यामध्ये की संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे, राजकीय यंत्रणा ज्याची शासनाची रचना व अधिकार व कार्य यांचा एक बदल केलेला आहे. केंद्र सरकार व केंद्रीय विधिमंडळ ज्याला आपण असं म्हणूया की त्याचा एक इथं बदल केलेला आहे. जिल्हा प्रशासन आहे, ग्रामीण आणि स्थानिक ज्याला आपण शासन, नागरी शासन म्हणतो व न्यायव्यवस्था या घटकांचा समावेश सहाय्यक मुख्य परीक्षेच्या याच्यामध्ये केलेला आहे. आता बघूया की पोलीस उपनिरीक्षक त्याची जी शारीरिक चाचणी आहे त्याचीच परीक्षा किती मार्काची आहे तर 200 मार्काची त्याची चाचणी आहे. त्यामध्ये थाळीफेक, पुलअप्स, लांब उडी आणि धावणे या साधारणतः उपघटकांचा समावेश केलेला आहे. तर थाळीफेकमध्ये जी थाळी आहे तिचं वजन साधारणतः 7.26 किलोग्रॅम आहे आणि तिला मिनिमम अंतर हे 7.5 मीटरपर्यंत टाकायचं आहे. 40 गुणासाठी आहे ही थाळीफेक, ही 40 गुणासाठी आहे. पुलअप्स तर पुलअप्स ही पण 40 गुणासाठी आहेत. लांब उडी 4.5 मीटरपर्यंतची लांब उडी ही मिनिमम कन्सिडर केली गेलेली आहे, तिला 20 मार्क आहेत. आणि धावणे 800 मीटरचं धावणे मिनिमम 2 मिनिट 30 सेकंदामध्ये 800 मीटरपर्यंतचं धावणं आहे, त्याला 100 गुण आहेत. म्हणजे 40, 40, 20 आणि 100 साधारणतः हे एक 150 मार्काची इथं एक कन्सिडरेबल आहे, ज्याच्यामध्ये शारीरिक उपनिरीक्षकासाठीची जी काही चाचणी आहे ती ह्या पद्धतीने घेतली गेलेली आहे. तर पोलीस उपनिरीक्षकसाठी महिला शारीरिक चाचणी हिची गुण पहा. थाळीफेक तर साधारणतः परत आणि त्याचं जो वजन आहे महिलांसाठीचं 4.5 किलोग्रॅम आहे आणि अंतर 6 मीटरपर्यंतचं आहे. यानी चालणे हे 3 किलोमीटर 23 मिनिटामध्ये चालायचं आहे आणि धावणे जे आहेत ते 200 मीटर धावायचं आहे, त्याला 37 सेकंद त्यांनी दिलेले आहेत. या पद्धतीने त्याची चाचणीही केलेली आहे. आपण बघूया ह्या 3 एक्झामिनेशनच्या नंतर एक सर्वसाधारण जी परीक्षा आहे ज्याला सर्वसाधारणपणे मुलं बसतात आणि त्याच्यामध्ये भरपूर असं यश मुलांना येतं, भरपूर जागा निघतात त्याच्यामध्ये, तर ती आहे टंकलेखक व लिपिक परीक्षा. मराठी व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व 40 शब्द प्रति मिनिट या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी पास केल्या असतील किंवा जे टायपिंगच्या परीक्षांना बसले असतील त्यासाठी ही एक चांगली संधी आहे. याला पात्रता 10वी पासची आहे आणि वय 18 ते 33 वर्ष. परीक्षेतील काही टप्पे आहेत. फक्त एक लेखी परीक्षा नंतर टायपिंग टेस्ट आहे. परीक्षेचे स्वरूप आहे 200 प्रश्नांची बहुपर्यायी स्वरूपाची ही प्रश्नपत्रिका आहे. एकूण 400 त्याला गुण आहेत. अभ्यासक्रम जो आहे तो मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित. तशी ही परीक्षा अत्यंत सोपी आहे. योग्य मार्गदर्शनाखाली या परीक्षेची जर तयारी केल्यास यश लवकर मिळते. पदवी आधी थोडा वेळात वेळ काढून
टायपिंगच्या परीक्षा जर पास करून घेणे व वर्षभर योग्य मार्गदर्शनाखाली जर अभ्यास केला तर यश हे तुमचंच आहे. तर साधारणतः आपण पुढचं जेव्हा डिस्कशनला जाणार आहोत तर जो पेपर पहिला आहे स्पर्धा परीक्षेचा MPSCचा, त्या पेपरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस हा 200 मार्काचा सिलेबस सेट केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 7 घटक अंतर्भूत केलेले आहेत आणि ह्या 7 घटकांना ही 200 मार्क सगळे असे वितरित केलेले आहेत. तो पहिला घटक आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी, करंट इव्हेंट असं म्हणतो आपण. या चालू घडामोडीमध्ये जर आपण पाहिलं तर 15 ते 18 प्रश्न हमखास येतात. मग ही प्रश्न कुणावर येतात तर राज्यामधील चालू घडामोडी कोणत्या आहेत, देशामधील चालू घडामोडी कोणत्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडी कोणत्या आहेत. आता जसं उदाहरण सांगायचं म्हणालो तर कोविडचा पहिला पेशंट कुठे सापडला किंवा कोविड हे नाव कोणी दिलं गेलं, कुठं कोणत्या रोगासाठी दिलं गेलेलं आहे, कोरोना हे काय आहे, हा व्हायरसचा कोणत्या वर्गातील आहे, अशी विविध ज्या गोष्टी आहेत ते याला सुरुवात होतात. त्यानंतर समजा अजून एक असा प्रश्न चालू घडामोडीमध्ये पडू शकतो ते म्हणजे भारतामधली तयार झालेली वॅक्सिन खालीलपैकी कोणती आहे. तर कोवॅक्सिन आहे समजा, फायझरची लस आहे, पण भारतातली कोणती आहे, असे काही प्रश्न हे चालू घडामोडीमध्ये पडू शकतात. त्यानंतरचा जो दुसरा घटक आहे जो की ह्या पेपर फर्स्टमध्ये येतो आणि 200 मार्काच्या डिव्हायडेशनमध्ये आहे तो म्हणजे हिस्ट्री, इतिहास. तर इतिहासामध्ये ॲन्शियंट म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि मॉडर्न असा 3 प्रकारचा इतिहास आहे. 13 ते 16 मार्क हे इतिहासावर पडतातच, हमखास पडतात, कारण त्याचा बेसच तो आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो बेस तयार केला जातो त्या बेसला इतिहास हा गृहीत धरला जातो. 13 ते 16 प्रश्न महाराष्ट्र आणि भारत ह्याच इतिहासावर प्रश्न पडतात, जगाच्या इतिहासावर प्रश्न पडत नाहीत. तेवढं वाचत बसू नका. जॉग्रॉफी हा तिसरा घटक आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया जॉग्रॉफी जर पाहायला गेलं तर 12 ते 16 प्रश्न आत्तापर्यंत परीक्षेमध्ये पडत आलेले आहेत भूगोलावर आहे पेपर पहिल्यामध्ये. तर ती कशी पडली आहेत, महाराष्ट्र आणि भारत आणि जग ह्या तिघांचं मिश्रण करून जॉग्रॉफीला ही 12 ते 16 प्रश्न पडत गेलेले आहेत. साधारणतः जो चौथा घटक आहे त्याला राज्यशास्त्र असं म्हणूया, की राज्यशास्त्र जर पाहिलं तर राज्यशास्त्रामध्ये पॉलिटी असं म्हणू आपण, त्याला 8 ते 10 प्रश्न पडतात. महाराष्ट्राच्या राज्य म्हणजे मंडळावर विधान परिषद असू द्या किंवा मग विधानसभा असू द्या, लोकसभा, राज्यसभा याच्याशी निगडीत सर्व प्रश्न ही 8 ते 10 प्रश्न ही पडतातच, 100% पडतात. मी तुम्हाला विश्लेषणामध्ये पुढच्या स्लाईड्समध्ये मी ते सांगूनच देईन. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र 10 ते 12 प्रश्न हे इकॉनॉमिक्सवर येतात. इन्व्हायरमेंट, पर्यावरणावर 5 ते 8 प्रश्न, कधीकधी 10 प्रश्न ही पर्यावरणाशी निगडीत येतातच. जनरल सायन्स ज्याला आपण असं म्हणूया, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र ही जी शास्त्रे आहेत याला जनरल सायन्स म्हणतो. 18 ते 22 प्रश्न ही पडतातच आणि तीही सगळी प्रश्न कोणत्या कोणत्या घटकावर पडतात आपण सविस्तर पाहणार आहोत. तर साधारणतः पेपर जो दुसरा आहे त्या पेपर दुसरा तो साधारणतः तोही 200 मार्काचा आहे. या पेपर दुसऱ्यामध्ये आपण जर पाहिलं सिलेबसमध्ये तर परत आणि विविध असे घटक आहेत. यामध्ये 6 ते 8 घटक आहेत. ही घटक आहेत 2 तासासाठीची ही परीक्षा आहे. त्यामध्ये कंप्रेहेन्शन आहे, नंतर इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल आहे, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटीज याच्यामध्ये येतात, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हा पण प्रकार त्यामध्ये येतो, जनरल मेंटल ॲबिलिटीज येतात, बेसिक न्यूमेरिकीज ज्याला नंबर्स अँड देअर रिलेशनशिप म्हणजे 10वीपर्यंतचं जे काही आहे अल्जेब्रा आणि मॅथमॅटिक्स त्याच्या डेटा इंटरप्रिटेशनवर प्रश्न पडतात, चार्ट्स, ग्राफ्स, टेबल्स, डेटा सफिशियन्सी हे सगळे 10वीपर्यंतचे प्रश्न ह्या बेसिक्समध्ये येतात. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कम्प्रेहेन्शन स्किल हे पडलं जातं, त्याचं पण लेवल 10वी ते 12वीचीच आहे. एवढे सारे घटक हे पेपर 2मध्ये तुम्हाला दिसून येतील.